वसईचे आमदार माननीय स्नेहाताई दुबे पंडित यांचं सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय। त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत आलेल्या सर्व कार्यकर्ते आणि ग्राहकांचं सुद्धा आम्ही वसई मंडल अंतर्गत या ठिकाणी स्वागत करतोय। मॅडम, ह्या वसई सर्कल अंतर्गत एक वसई सर्कल आणि 2 डिव्हिजन, विरार आणि वसई अशा 2 डिव्हिजन आहेत। त्या 2 डिव्हिजनच्या अंतर्गत आपल्या 9 सब डिव्हिजन आहेत आणि 9 सभ्यांच्या अंतर्गत आपले 54 सेक्शन ऑफिसेस आहेत। अशा ह्या सर्व अधिकाऱ्यांना आपल्या ह्या सभेसाठी आम्ही ठिकाणी बोलवलं आहे। आम्हाला आनंदाची या ठिकाणी बाब अशी आहे की आपल्या वसईच्या प्रतिनिधी आज तुमच्या समस्यांसहित आम्हाला सुद्धा काही मदत आणि आम्हाला सुद्धा काही कुठे काय आमची अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आम्ही नेहमीच त्यांचे भाषण म्हणजे ज्यावेळेस आपलं अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशनामध्ये निरनिराळ्या समस्यांवर त्यांनी जी वाचा फोडली त्यामध्ये आपलं MECBचं सुद्धा होतं आणि NCRMP सारख्या महत्त्वाच्या विषयावर त्यांनी अंकुश ठेवून बोट ठेवून शासनातर्फे काय मदत करता येईल त्याचं त्यांनी स्वतःच केलं। आम्ही या स्नेहाताई दुबे यांचं वसईचे अधीक्षक अभियंता माननीय खंडारे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे प्रशासकीय अनुभव असलेले आपले नंदकिशोर कोडके साहेब यांचं सुद्धा आम्ही ह्या वसई सर्कलतर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत। नमस्कार। खरं तर आम्हाला अतिशय आनंद होतोय की माननीय मॅडम दुबे मॅडम या ठिकाणी एक छोटासा आढावा घेण्यासाठी म्हणून आपल्या महावितरण कंपनीमध्ये आज आलेले आहेत। मॅडमचा जेव्हा त्यांना निवडून आल्यात आणि त्यांनी मला फोन केला खंडारे साहेब तेव्हा म्हणत की आपल्याला जो काही तुमचा आढावा असेल महावितरणचा तो मला घ्यायचा आहे आणि मग आम्ही एक छोटंसं प्रेझेंटेशन किंवा तेव्हाच आम्ही तयार केलेलं होतं की आपल्याला सगळं काय आम्ही प्रस्तावित केलं 2030 पर्यंत इथं जे वसई सर्कल आहे याचा प्रस्तावित आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि यामध्ये कशा पद्धतीने नेटवर्क आम्ही उभं करणार आहोत, कशा स्कीम्स आहेत त्या सर्व घ्यायच्या आहेत आणि मग ती संधी आम्ही शोधत होतो। पण मॅडमला थोडासा वेळ नव्हता किंवा अधिवेशन होतं किंवा हे होतं, पण आज वेळात वेळ काढून मॅडम या ठिकाणी आल्यात। मी आपलं स्वागत करतो मॅडम या ठिकाणी। महावितरण कंपनीमध्ये वसई सर्कलकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार महावितरणचाच नव्हे तर सर्व अधिकाऱ्यांचा वेगळा आहे। मुंबईच्या अतिशय जवळ आहे आणि मुंबईच्या जवळ असल्याबरोबरच या ठिकाणी इंडस्ट्रीयल जो पॉकेट्स आहे हा सगळ्यात मोठा आहे, परंतु काही बाबीमध्ये जे नेटवर्क जसं उभं व्हायला पाहिजे होतं तसं झालेलं नाही आणि मग ते झालं पाहिजे आणि वेगळ्या स्कीम्समध्ये घ्यायला याचं नेटवर्क व्हायला पाहिजे। तर हे आम्ही काही प्रस्तावित मी आल्यानंतर या ठिकाणी केलेलं आहे, तर तो थोडक्यात आढावा मी इथं सादर करतो कारण बऱ्याचशा आपल्या समस्या आहेत त्या आपण या ठिकाणी सांगणार आहात। आपल्या काही अडचणी आहेत त्या मॅडमच्या माध्यमातून काहीतरी पर्यावरणाची NOC पाहिजे कलेक्टरकडून जेव्हा मंजुरी आली तर पर्यावरणाचा जो प्रश्न तो मार्गी लागला आहे का? पर्यावरणाचा आता इश्यू राहिलेला नाहीये कारण मॅडमच आपणच म्हणजे खरं तर धन्यवाद द्यायला पाहिजे मॅडम आल्यानंतर एकदा मीटिंग कलेक्टर साहेबांसोबत पण घेतले आणि मी पण त्याला होतो। आता फक्त TLR जे आहे ना त्यांनी जे त्यातली खांजण जमीन आहे तर ते खांजण म्हणून त्यांनी ते हे करून ठेवलं त्यामुळे देता येत नाही। पण मी गेल्यानंतर मी स्वतः साहेबांना वगैरे भेटलो VMC मध्ये गेलो आणि त्यांनी पाहिलं तर खांजणच्या व्यतिरिक्त त्यांनी TLR मध्ये फक्त आम्हाला 600 स्क्वेअर मीटरची जागा जी खांजणच्या व्यतिरिक्त तेवढी द्यावी ती जागा तिथे उपलब्ध आहे। एवढा सोपा विषय आहे, त्यांनी मार्किंग करून दिली तर ते आपल्याला मिळू शकेल। या संदर्भामध्ये आपले आयुक्त साहेब पवार साहेब यांच्याशी सुद्धा चर्चा झाली होती
तर मला असं वाटतं की खंडारे साहेब शुक्रवारी तुम्हाला वेळ असेल तर आपण 12च्या दरम्यान मी पवार साहेबांची पण वेळ घेते आणि TLRच्या पण अधिकाऱ्यांना आपण बोलवू आणि हा विषय एकदाचा मार्गी लावून टाकू. महानगरपालिकेमध्ये मी आजची मीटिंग संपल्यावरती मी दोघांची वेळ घेते. तुम्हाला वेळ असेल तर आपण तो बसून तो विषय मार्गी लागून टाकू. तिथे जसं तुम्ही सांगितलं तसं काही पर्यावरणाची वगैरे गरज नाहीये, ते आपण आपसात बसून तो विषय आपण सोडवू शकतो. आपण फक्त या मीटिंगसाठी आपलं थांबलेलं की घ्यायची ते आपण संयुक्तपणे या शुक्रवारी घेऊन टाकूया. त्यानंतर मॅडम या ठिकाणी आपण एक लोटस या ठिकाणी आरडीएस अंतर्गत आपण बरीच कामं मागे घेतली, म्हणजे तुमच्याकडे पेपर ऑफर झालेली आहेत, पण त्या कामाची पूर्तता अजून काय होत नाही. विशेष आहेत की कामं मंजूर आहेत, पण तुमची लोक सांगतात की आपल्याला फंड नाही आहे. आता आरडीएसचा फंड असेल तर तुम्ही ती कामं केली आहेत, काही पोल टाकायचे आहेत, जे तुम्ही ट्रान्सफॉर्मर त्या ज्या मंजुरीतून ट्रान्सफॉर्मर लावले आहेत आणि त्याचा जो ओव्हरलोड आहे तो दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचा आहे, तो देताना इमिडिएट तिथेच ट्रान्सफॉर्मर टाकले आहेत आणि तो लोड तुमचे पोल न टाकल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी तो ट्रान्सफर होत नाही. तो जो काही तुमच्या फंडामुळे जो काय अडचण आहे आणि त्यामुळे दुसऱ्या ट्रान्सफॉर्मर त्याचा लोड पडत आहे आणि अजूनही ट्रान्सफॉर्मर मंजूर आहेत पण ते लावण्यात येत नाही का तुमच्याकडे फंड नाही असंच बोललं जातं. मग आरडीएसचं तुमचं एवढा जर फंड आलेला आहे आणि त्याचा पाठपुरावा आपण 2023 पासून करतो सर, असं असताना ती कामं अजून मार्गीच लागत नाहीत. याच्यामध्ये आपण कसं आता स्कीम मध्ये मी जसं सांगितलं होतं ही या जे मला जे फंड्स आलेले आहेत मॅडम, ते 90 कोटींच्या फंड्स मध्ये आपण एबी केबल जे महत्वाचं होतं ते पहिल्या स्लाइड मध्ये मी इथं दाखवलेलं आहे. एबी केबल, LTAB केबल आणि त्यानंतर 100 स्क्वेअर मीटर .1 to .2 कंडक्टर अशा पद्धतीचे हे कामं याच्यामध्ये इन्क्लूड. यामध्ये ट्रान्सफॉर्मर कुठे इन्क्लूड. खंडारे साहेब, आता या प्रेझेंटेशन बद्दल कोणाला काही विचारायचं आहे का? हे बाकीचे आले प्रश्न ते आपण घेऊया. पण या प्रेझेंटेशन बद्दल जसं कपिल भाऊंच्या शंका होत्या, जसं कपिल भाऊ आणखीन काय आहे किंवा आणखीन कोणाला असेल तर हात वरती करा, आपण एक एक घेऊया. कपिल भाऊ, झालं तुमचं शंका निरसन झालं? ज्या पोल बाकी आहे त्याच्यात बसतात त्या योजनेमध्ये आपण बसतो, ती योजना पूर्णतः करावी. कारण काम नका बरीच वर्ष आपण त्याचा पाठपुरावा करतो आणि सर त्याला तुम्ही मान्यता पण दिली, तुमच्या सही सिलेंडर माझ्याकडे आहे, पण तुम्ही ते मंजूर केलं पण तेच माझ्याकडे आधी आहेत, मी तेच तुम्हाला दाखवतो. तुम्ही ते मलाही द्या. चालेल. आणि ह्या बाबतीतलं मला एक सांगावंसं वाटतं तुम्हाला, खंडारे साहेब, ह्याच्याबद्दले जे प्रस्ताव आपण शासनाला दिलेले आहेत त्याच्या सगळ्या प्रती तुम्ही मला द्या आणि त्यामध्ये कुठच्या थरावर पाठपुरावा करायचा आहे तेही जर दिलं, त्याचे एक नोट दिली तर मग मला तो पाठपुरावा करण्यासाठी सोपं पडेल. जसं आपण आता हे 211 करोड गिरीश भाऊ महाजन त्याचे मंत्री आहेत आपत्ती व्यवस्थापनचे, आणि त्यांनी लगेच पहिल्या अधिवेशनामध्ये, तुम्हाला सगळ्यांना माहितीसाठी सांगते की पहिलं अधिवेशन हिवाळी अधिवेशनामध्ये आपण हा मुद्दा घेतला होता अंडरग्राऊंड केबलचा. त्यानंतर आपण पत्रव्यवहार केला, पाठपुरावा केला आणि दुसऱ्या अधिवेशनाच्या आधी मला असं वाटतं हे आपलं 211 करोड रुपये हे आपले मंजूर झाले होते. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तसं ते खरंच आहे की इच्छाशक्ती असेल शासनाची तर आपली कामं नक्की होतील. आणि आता आपलं महायुतीचं सरकार आहे, ते वसई, नालासोपारा, विरार, बोईसरच्या पाठी खंबीरपणे उभं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही चिंता करायची गरज नाही. थोडेसे प्रयत्न आपल्याला जास्त करावे लागतील, त्या सगळे मिळून आपण करूया प्रयत्न. फक्त आता मला तुमचा गायडन्स लागेल की कुठे आपल्याला जायचंय, त्याप्रमाणे आपण करून देऊया. आणखी कोणाला? जुन्नरला जे केबल टाकलेलं आहे मेन रोडला, ते अवघं 1 इंच पण डीप नाहीये आणि ते प्रत्येक वेळेला त्याचं ब्रेकडाऊन होते आणि प्रत्येक वेळेला त्याचं मेंटेनन्स आणि 4-4, 5-5 तास पावर नसते त्याच्यामुळे. तर माझं एक रिक्वेस्ट होती की जे आता आपला ब्रिजचं काम चालू आहे, तर ब्रिजची जी कॅप बनलेली आहे ते कॅपवरून जर आपण दोन्ही साईडनी केबल टाकलं. मॅडम, आपण सांगितलं पाहिजे की जुचंद्र आणि आम्ही पण त्यासाठी खूप मोठा पाठपुरावा करतोय, कारण जुचंद्र आणि रेल्वेच्या तिकडचा भाग तो माझा डिपेंडंट त्याच्यावर आहे. इकडे माझं जुचंद्र संस्थेच्या तिथं मला पॉवर आहे, पण ती पूल तयार न होत असल्यामुळे ती केबल आता तशीच पडली आणि जवळजवळ 2 मला वाटतं 2-2.5 वर्षापासून तशीच आहे, त्यांचं काम सुरू आहे. ते जर काम मॅडम पूर्ण झालं तर आम्ही ते ड्रेसिंग वगैरे ते होईल, म्हणजे केबल वगैरे व्यवस्थित करू लागेल. त्यांनाच ते करायचं आहे. ऍक्च्युली PWDचा जो रोड आहे त्यांनीच ते तो करायचा आहे, त्यांनीच ते केबल अशी टाकून द्यायची वरच्यावर. पण आता नेमकं असं झालं की ते कामच पूर्ण होत नाही, त्यामुळे हे सगळं राहिलं. त्यामुळे आपण तिथले तो जो भाग आहे तिकडचा, त्या भागाला आपण सप्लाय देण्यासाठी अडचणी निर्माण होतो. माझं म्हणणं त्याची केबल आहे
ब्रिज जो बनतोय त्याच्यावरूनच आहे. म्हणजे निदान मेंटेनन्स तरी कमी होणार. त्याच्यावरूनच राहणार आहे. पीडब्ल्यूडीचं ते काम पूर्ण झालं की त्यांनीच ती वायर टाकून द्यायची. हा, त्यांनाच ते अलॉंग दी पूल जो असेल त्याच्यावरून जसं प्रपोज केलं तसंच प्रपोज आहे त्याच्यामध्ये काहीच बरोबर. आणि राजावळीचा जो ट्रान्सफॉर्मर आहे यांनी काय केलेलं आहे, राजावळीच्या ट्रान्सफॉर्मरवरती तो ट्रान्सफॉर्मर जेवढा राजवलीचं सोनूदेवी हो. ट्रान्सफॉर्मर ते येत आहेत विषय. आता या प्रेझेंटेशन संदर्भात काय आहे का? प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही सांगितलं की जुचंदरचं सबस्टेशन 22/11 केल्यापासून सुरळीत वीज पुरवठा होतो. याचं तुम्हाला ब्रीफिंग कोणी दिलेलं आहे? कारण जेव्हापासून तो सबस्टेशन तुम्ही चालू केलेलं आहे तेव्हापासून दर 15 दिवसात 4 तास मिनिमम लाईट जातो. मिनिमम 15 दिवसात एकदा तरी 4 तास तिथे फॉल्ट होतो आणि लाईट जातो. हे तुम्हाला जे तुमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं याची वस्तुस्थितीला धरून नाही. मी तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये सांगताना हे विषय सांगू इच्छितो की मी 22 केवीचं जे नेटवर्क असेल तर 22 केवीच्या नेटवर्कमध्ये जे जे टेक्निकल ज्यांना इलेक्ट्रिकलच्या बद्दलची माहिती आहे तर इथं जो फॉल्ट जो होतो तो डायरेक्ट EHVला जातो आणि EHVवरनं निघालेला माझा जो फीडर आहे 22 केवीचा, जसं माझ्याकडे 2 सबस्टेशन नालासोपारा आणि वसई, तर हे डायरेक्ट पूर्ण अफेक्ट करतात. आता आपण जर असं समजा की तिथं जर मी नवीन एक जुचंद्र एक सबस्टेशन जर टाकला तर त्यांनी काय होईल की माझा जो ब्रेकडाऊन किंवा काही झालेला असेल तो तिथंच होईल. आता ब्रेकडाऊन कशामुळे झाला किंवा लाईट कशामुळे ऐकून घ्या. तर ते जर बंद होतं ते त्या लेवलला कदाचित एखाद्याचं समजा साधं कंप्लेंट जरी बंद असेल तरी त्या माणसाचा सप्लाय बंद राहील. तुमच्या लक्षात आलं का? समजा एखाद्याचा नॉट नेसेसरी की पूर्ण फीडरच बंद असेल, एखाद्याचा समजा जर लाईनचं काम करायचं असेल त्यासाठी पण तो बंद करू शकतो, त्यासाठी पण ट्रान्सफॉर्मर बंद असेल. आता आहे का तुमच्याकडे काही डिटेल्स? माझ्याकडे डिटेल आहे. माझ्याकडे घेऊन या. माझ्याकडे लेखी देऊ ना तुम्हाला. हा द्या ना. साहेब ते चुकीचं नाही बोलले, बरोबर बोलले. कारण काय माहिती का ते म्हणतात ना ती परिस्थिती माझ्या घराजवळ झाली. एका जागेवर 6 वेळा आमचे स्टॅम्प मारतात, 30 वेळा सोडून गेली. 5 वर्षानंतर काम कोणतं MSCBचं होतं बरोबर. मी वारंवार MSCBच्या तेव्हा त्यावेळेला आमच्याकडे साई साहेब होते, त्यांना सांगितलं लोणकर साहेब होते की आता 5 वर्ष होऊन गेलेली आहेत, हा हे काम तुमचं आहे. ते काय म्हणायचे की नाही 5 वर्ष होऊन गेली पण तुम्हाला तुमच्या खर्चाने करावं लागेल. 4 वेळा मी केला. एका पॅचचे 3,500 रुपये घ्यायचे. प्रायव्हेट माणसं तुमची, ते बरोबर चुकीचं बरोबर नाही. 3.5 लाख रुपये सांगतात. 3,500 रुपये एका पॅचचे. जसा मोठा असेल ना तशी पॅचवर डिपेंड आहे सगळा तो. आणि साहेब मी तुम्हाला एक सांगतो उदाहरण. मी त्याचा सुचवलं तुम्ही आता विचारा एका महिन्यामध्ये मालजीपाड्याची एक केबल किती वेळा दुरुस्त केली आणि ती जर 5-5 दिवसात जर खराब होत असेल किंवा तुटत असेल ट्रान्सफॉर्मर जो जॉईंट मारतो ती, तर त्याची क्वालिटीचा तुम्ही काय विचार करताय? मालजी पाण्यासाठी मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे की माझा जो इथून फीडर जो टाकतोय तो फिडरचं जर काम झालं तर हा विषय राहणारच नाही. कारण ऑलरेडी त्याच्यावर जे 600 किती जवळजवळ 500-550 अँपिअरच्या वर करंट जातो तिथे. साहेब तो इंडस्ट्रीला जातो. हा. ग्रामीण तिथूनच तो गेलेला आहे. तुमच्या काय समजा एका वायरीसाठी आजच्या मितीला 7 तास जण लाईट नाही गावात. सप्लाय तिथूनच जातोय ना. कधी आज दिलाय जो जॉईंट आहे तो तुटतो सारखा करता आणि तो एकच व्यक्तीला टेंडर दिलेला आहे. तो येतो एका महिन्यात आता 6 वेळा चेंज केला. कोणाला टेंडर दिलाय ते? तुम्ही त्याच्याशी बोला. तुमचे जे अधिकारी त्याच्याशी तुम्ही कोणाला follow टेंडर करा. ठीक आहे, काय बोलतो विषय तो. समजून घ्या. आम्हाला काय सॉल्युशन मिळाल्याशी मत पाटील कोणतरी आहे त्याला दिलेलं आहे हे आणि काम पण व्यवस्थित करत नाही. खंडारे साहेब, हे जे विषय आहेत हे तुमच्यापैकी कोण लिहून कोण घेत आहे? म्हणजे काही फाटकाच्या बाजूला लिहून घ्या. जॉईंट ओपन जॉईंट पडलेले आहेत. त्याच्यात शेवटी मांजर पडून मेली म्हणजे माणूस पडायची वाट बघत होते काही लोक. कुठल्या ठिकाणी? जुचंद्रला फाटकाच्या बाजूला ओके पुढे त्यांना फोन केला तर ते सांगतात त्यांचा तो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे तो येईल न करेल. 2 दिवस रात्री लाईट नव्हती जुचंद्र फाटकाच्या बाजूच्या लोकांना. उत्तर पण व्यवस्थित मिळत नाही. ते मोकेपर्यंत पुढे आले मोकेपर्यंत ते पण नाही इकडे जरा. ठीक आहे, तू पाहतो. जे कंप्लेंट येतात त्याच्या डिव्हिजन तिथे इंजिनियर कोण असतो त्याचं तो फॉलो करतो की नाही? त्याची ड्युटी तो करतो का? ज्या एवढ्या कंप्लेंट येतात 6-6 महिने 2-2, 3-3 महिने एवढ्या कंप्लेंट देऊन सुद्धा त्याचं जर फॉलोअप होत नसेल तर तो डिव्हिजन मॅनेजर इंजिनियर करतो काय तिथे? काय करतो तिथे? पण त्याने तुमच्याकडे यायला पाहिजे ना. एक इंच पण केबल नाही डीप रस्त्याच्या. अरे ती केवळ चार्ज आहे का? पण चार्ज आहे. शॉक लागला असेल माणूस मेला असता साहेब. कोण घेत आहे? ते माझे डिवाइड आहे. कोमनचा विषय कोमनला ट्रान्सफॉर्मर जो आहे
तो कंप्लेंट नादुरुस्त आहे. मी दोन वर्षापासून मी त्याची तक्रार केलेली आहे. कोमण श्रीराम मंदिराजवळ आहे. आणि त्याची जी लगिंग जी केलेली आहे ना, लगिंग नाही आहे, त्याला नटबोल्टने लगिंग नाही केली आहे, तर असे तारेने गुंडाळून ठेवलेले आहे. मी त्या दिवशी 18 मार्चला तक्रार दिली होती. तेव्हा भगत साहेबांनी सांगितलं 1 तारखेला स्पॉट व्हिजिट करणार. तो पण अजूनपर्यंत आलेला नाही. मी शेख साहेब तिकडचे ज्युनियर इंजिनियर आहेत, त्यांना मी 2-3 वेळा फोन केलेला. सर ऐकून घेत आहे ना? तुम्ही इकडे या पुढे. सर्कल आहे हा स्पॉट व्हिजिट पण झालेली नाही अजून. शेख साहेबांना 2-3 वेळा कॉल केला, तर कॉलला रिसिव्ह केलेलं नाही त्यांनी. आणि जर तिथे काही जीवितहानी झाली होऊ शकते, कारण ज्या वेळेला ते पाऊस येतो तिथे बाजूलाच बोरिंग आहे. बोरवेलचं पाणी, तिकडचे लोक बोरवेलचं पाणी वापरतात आणि त्या बोरिंगला पण शॉक येतो. मागच्या पावसाळ्यात 8850 तुम्ही हे तक्रारी दिलेत का? इथे पण दिले? हो दिले. आणि केबल जी आहे ना, अंडरग्राऊंड केबल, ती पण पडते आहे. त्याच्यामध्ये 1 फेज दाखवत नाही, 2च फेज चालू आहे. आणि ती दोन फेज आहे, ती लगिंग केलेली आहे, जम्पर मारलेला आहे. त्याच्यामुळे 3 फेजचा कुठला सप्लाय तिथे चालू होणार नाहीये. आणि कुठल्या तक्रार केली तर तक्रारीसाठी कुठलाही तिथला लाईनमन येत नाहीये. आलेले आहे. मी आता क्रमाने वाचते ते, ठीक आहे. आणि मग त्यांचंही बरोबर आहे, कारण की आता आपण दिल्यावर लगेच उत्तर ते नाही देऊ शकणार. आपण याच्यानंतर तुम्हाला किती वेळ पाहिजे? 2 आठवड्याने आपण पाहिजे तर परत एक आढावा बैठक घेऊ. आणि मग त्या 2 आठवड्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या अर्जांवरती काय कारवाई केली ते तुम्ही आम्हाला सांगा, सकारात्मक सांगा. आपण एक वाचू, नंतर मग मी एक ब्रीफ, त्याच्यामध्ये जे काय 12 मध्ये राहिलं धरेन, 12 मध्ये नाही आला विषय, तर मग आपण 12 शिवायचे आणखीनचे विषय असतील ते आपण ऐकून घेऊ. पण मी जेव्हा मेसेज हा केला होता आणि सगळ्यांना निरोप दिले होते, तेव्हाही सांगितलं होतं की तोंडी तक्रारी करू नका, लिखित तक्रारी आणा, जेणेकरून आपल्याला त्यांनाही देता येईल आणि आपल्यालाही पाठपुरावा करता येईल. आता तरी सुद्धा आपण ऐकू, पण आता तुम्ही तोंडी सांगितल्यानंतर लगेच त्याचं उद्या इथे आणि माझ्याकडे त्याचं लिखित आलं तरच त्याचं आपल्याला उत्तर मिळणार. त्याच्यामुळे तोंडी तक्रारी सुद्धा ऐकू आपण, पण आधी आपण हे 12 वाचून घेऊ. 1 नंबर, ग्रामपंचायत मालजीपाडा ट्रान्सफॉर्मर बदलून मिळण्यासाठी. तर तुम्ही तुमची व्यथा मांडलेली आहे मालजीपाड्याची. बाकी लेखा दिलेले आहे. 2 नंबर, कैलास भाऊ मात्रे वाकीपाड्यासाठी जुचंद्र उपकेंद्रातून विद्युत पुरवठा करण्याबाबत. त्याच्या संदर्भात जर तुम्हाला काही जर त्वरित काही त्यांना सांगता येत असेल की बाबा होणार आहे, नाही होणार आहे, किंवा काही अडचणी असेल तर त्यांना सांगितलं तर तेही मला असं वाटतं बरं होईल. 2 आठवड्यापर्यंत आपल्याला वाट बघण्याची गरज नाही लागणार. ससुनोगाला काय झालं तरी आमची लाईट जाते, चिंचोटीला झालं तरी आमची लाईट जाते. दोन्ही बाजूने हे केलं तर आमच्या रोजच्या लोक तक्रार झाले. पाणी आता लाईट शिवाय पाणी देऊ शकत नाही ग्रामपंचायत. अशी थोडक्यात तुमचं जी मेन प्रॉब्लेम काय ते सांगा, म्हणजे त्यांना कळेल की तुम्ही ही मागणी कशासाठी करताय. आलं लक्षात सगळ्यांना? 3 नंबर, आशिष भोईर पाणजू गावात जुन्या विद्युत तारा बदलण्याबाबत आणि ट्रान्सफॉर्मर बदलणे. हा ठीक आहे ना, बोला ना तुम्ही. विद्युत तारा बदलायचे आहेत पूर्ण गावामध्ये. आणि ट्रान्सफॉर्मर बदलायचे तर तुम्हाला 300चा ट्रान्सफॉर्मरचं आलं, ते नेऊ शकत नाही तिकडे ना. 200चा ते करू शकू आपण. 100चे 2, 200चं नाही जाणार तर ते 100चे 2 लावू शकतो आपण. ते लोकेशन बदललं आहे बराचसा. आपण म्हणजे त्या गावातला कंडक्टर बदललेला आहे. ते स्पेसिफिक लोकेशनचे नावं घ्या आणि तो त्यांना आहे का त्याच्यात तुम्ही लोकेशन दिलंय का स्पेसिफिक? 1 किलोमीटर कंडक्टर बदललेला आहे 35 ला.
पांडू गावात पांडू बेट म्हणतात बेटामधला. हे बघा त्यांनी इथे लोकेशन दिलेलं आहे, लक्ष्मी किसन पाटील ते रोहिदास भोईर यांच्या घरापर्यंत बंच कंडक्टर केबल वायर टाकण्यात यावी. सदाशिव दामोदर भोईर यांच्या घराशेजारी असलेला ट्रान्सफॉर्मर 2 फ्यूज बॉक्स टाकण्यात यावे. हे त्यांनी दिलेलं आहे स्पेसिफिक, तुम्ही एकदा वाचून घ्या, त्यांना भेटा आणि तिथे काय आपल्याला त्वरित ऍक्शन घेता येईल ती घ्या. आणि ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत 100 केवीचे 2 ट्रान्सफॉर्मर सर तिकडे त्यांना दिले तर बरं होईल, कारण की 200चा एक जाता येत नाही एरिया आहे मॅडम. नाही तरी पण कसं आहे, जर ट्रान्सफॉर्मरचं जर लोकेशन ठरवायचं असेल ना, एक टेक्निकल सर्वे व्हायला पाहिजे, तो करून तिथे ऑलरेडी आहे ट्रान्सफॉर्मर, त्याची कॅपॅसिटी वाढवावी लागणार. मग ते 200चा करता येईल. 200चा पण त्या बोटी जात नाही ना तिथपर्यंत, की बोटीने जावं लागतं त्या बेटावर. जात नाही त्यांच्याकडे ट्रान्सफॉर्मर मंजूर आहेत पण फंड नाही आहे. आता तो विषय पहिला काय त्याचा क्लिअर करावा लागेल. कारण काय म्हणतं का, ट्रान्सफॉर्मर मंजूर आहे, तसं आपण गेल्यानंतर ट्रान्सफॉर्मर मंजूर आहेत पण फंड नसल्यामुळे ते तिथे लावूच पण शकत नाही, असे पण विषय डीपीडीसी मध्येच फंड आहे. बाकी तुमच्याकडे आता फंडच नाही, आरडीएस मध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्मरचा विषय नाही आहे आणि तुमच्याकडे वैयक्तिक असा फंड पण नाही की ट्रान्सफॉर्मर लावू शकता. तर तुमच्याकडे डीपीसीटी मध्ये असेल, डीपीसीला आता वेळ पण आहे. जिल्हा नियोजन समितीच्या आता बैठक कधी लागेल किंवा ताईच्या माध्यमातून कुठून झालं तर भाग्य समजायचं, आपण नाही ते काम होणार ना असं मला ते वाटतंय. असं त्यामुळे प्रत्यक्ष त्याच्यात लक्ष द्यावं लागेल. त्या ट्रान्सफॉर्मर मंजूर सांगून तुम्ही वेळ काढू पण करते, तसं करता होता कामा नाही. असं तुम्ही असे 3000 तुम्ही ते इस्टिमेट तर द्या, तुमचं पूर्ण केलंय का? एक काम करा, तुमच्याकडे आहे का काय पेपर्स आहे का तुमच्याकडे? पैसे दिलेले नाही पण असे आता कोणाला पैसे दिले कसे दिले असं ओरली तुम्हाला सांगितलं की त्यांनी कसं काय सांगितलं? पहिले जाधव म्हणून सांडोला इंजिनियर होते, त्यांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर कडून चेंज करून घे. ते मिलिंद तावडे ते घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की 20,000 रुपयामध्ये डन केलं, तुला चेंज करून देत मी. आणि मग मी त्याला 10,000 रुपये डिपॉझिट दिली, बाबा चल 10,000 घे. नंतर काय एक आंब्याचं झाड होतं, ते इश्यू होता, तो कापत नव्हता, त्यातून वायर गेल्या होत्या. मग ते 2 वर्ष लागली त्याला, मग पोलीस कंप्लेंट करून त्या आंब्याचं झाड कापलं. आता विषय क्लिअर झालेला आहे, 2 वर्ष झाली. पण हा जो तावडे आहे त्याला मी टेलिफोन करतो, उद्या करू परवा करू, नंतर मला आता कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांचा तावडे म्हणून, त्याच्या टोकपाड्यामध्ये त्यांचं गोडाऊन आहे म्हणे. तुम्हाला कसं माहिती हे लक्षात येत आहे की आपली एमएससीबी आपले अधिकारी नाही, आपले कॉन्ट्रॅक्टर चालवत आहेत. नाही हे दिसतंय आता, म्हणजे सगळ्यांच्या तक्रारींवरनं टाळ्या वाजू नका हो. मी जे आहेत मला जे दिसतंय ते सांगते. त्यामुळे खंडारे साहेब तुमचा थोडासा अंकुश येणं गरजेचं आहे. आणि कोण आपले सगळे अधिकारी जरा सगळ्यांना एकदा बोलवा, आणि हे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे आणि ते जर अशी जनतेची लूट करत असतील तर ते आपलं थांबलं पाहिजे आणि ते ताबडतोब थांबलं पाहिजे. तुम्ही एक काम करा, तुमचा हा अर्ज आहे ना, हा याची कॉपी द्या मला देताना, लक्षात नंबर द्या. 70,000 टार्गेट पण दिलेलं आहे. तेच तर विचारतोय, ते दाखवा ना, तेच तर विचारतोय. सँक्शन नाही, त्याचे कोटेशन दिले मला, ते 70,000 रुपये तुम्ही भरा म्हणून. खंडारे साहेब बघा, जेव्हा लोक तक्रार घेऊन येतात ना तेव्हा ती जेन्युअन असते, तेव्हाच ते येतात. आणि जर 3-3 वर्ष तो माणूस जर फॉलोअप करतोय आणि एवढ्या पोटतिडकीने बोलतोय तर आपण नाही असं उत्तर आपल्याकडनं अपेक्षित नाहीये. आपण लोकसेवक आहोत ही भावना मला असं वाटतं सगळ्यांनी इथे बसलेल्यांनी आपल्याला माहिती असली पाहिजे. आपण लोकांची सेवा करायला इथे बसलेलो आहोत, आपण त्यांना सेवा देण्यासाठी बसलेलो आहोत. त्याच्यामुळे जर ते तक्रारी करत असतील तर त्यामध्ये काहीतरी तथ्य असेल. नसेल माहिती आपल्याला तर तुम्ही हे उत्तर द्या की आम्ही माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. पण सरळ त्यांच्या तक्रारीला नाकारणं की हे असं नाहीच आहे, हा जो आपला ऍटिट्यूड आहे तो आपल्याला बदलायला लागेल. आणि दुसरी गोष्ट, ज्या आता तुम्ही म्हणताय ते लिहून घ्या त्यांच्या तक्रारी, त्या इंजिनियरला बोलवा, व्हेरीफाय करा, त्यांना बोलवा. आणि आपण सुद्धा आता भूपेश भाऊ की जी परिस्थिती बदललेली आहे, आता ते जसं म्हणतायत की त्यांनी आता माडावरनं आपल्याला देता आहेत ते, मग त्या माडापासून आतापर्यंत देणार म्हणजे किती कालावधीपर्यंत देतोय, मग 5 महिने असतील 7 महिने असतील, त्या 7 महिन्यामध्ये असे इन्सिडेंट किती वेळा घडले, आधी किती वेळा घडायचे,
ते थोडंसं आपण टॅली करून तुम्हीही बघा आणि मग त्यांच्याबरोबर सकारात्मकरित्या चर्चा करून आपल्याला बघा, कारण की आपल्याला कामं करून घ्यायची आहेत कोणाकडनं, त्याच्यामुळे आणि तुम्हाला पण कामं कोणाची करायची आहे, तुमचं कर्तव्य काय, कोणासाठी करतोय आपण, आपल्यासाठी नाही करत आहोत ना. त्याच्यामुळे आपल्यामधला समन्वय चांगला असला पाहिजे, आपण एकमेकांच्या सहकार्याने केलं पाहिजे आणि जिथे सहकार्याने होत नसतील कामं तिकडे मग कशी करून घ्यायची त्याच्यात ते आम्हाला माहिती, तो ती वेळ आणू देऊ नका. जर तुमचं बिल व्हॉट्सअप मेसेज रूपात येते, तर जर मेंटेनन्सचं काम चालू असेल तर कस्टमरला त्याची माहिती पण पोहोचली पाहिजे मेसेज. अशी जरा प्रणाली असेल तर ती चालू करावी. चालू नाही आहे लोड शेडिंग करतात ना, यांचा जास्त नियम का असतो माहिती का, शहरी भागात म्हणजे लाईट बंद करतच नाही, ग्रामीणवर लोड शेडिंग टाकतात. नाही शहरी भागात पण कमी असतं मॅडम, ताई फार कमी असतं. बोलून आणि मी काय वादात नाही आहे विषय, ग्रामीणचा भागा विषय नाही, पण सत्यता ही आहे की ग्रामीण भागावर जास्त अन्याय केला जातो आणि शहरी भागात कमी केला जातो. एक विनंती आहे, शहरी भागात कमी केली ना, शहरी भागात लोड. आता हे बघा, आता ज्यांनी आता मला तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची, आपण पटपट जाऊया पुढे, म्हणजे वेळ नको जायला, एक गोष्ट एक विषय जास्त ताणूया नको. हा आपण आधी हे कम्प्लीट करून घेऊया. इथल्या आता तुमचा दादा, तुम्ही उद्या या ऑफिस मध्ये त्यांच्या, आणि तो मार्ग सुटून काय, तो काय ट्रान्सफॉर्मर नवीन नाही का टाकायचा, तो बदलायचा आपल्याला पोल, ते आपल्याला लवकर सुटून जाईल तो प्रश्न, बरोबर आहे ना. नंबर आणि नाव ते दिले दादा, देतील. उल्हास चौधरी, नवीन केबल वायर बसवणे, कुठचा भाग आहे, दरपाळेगाव, दिलेला आहे ना. सेफ्टी गार्ड वगैरे सर्व तुटलेले आहेत बहुतेक ठिकाणी, अर्ज देऊन जवळ 4 स्मरणपत्र झाले, कोण लक्षात ठेवलं. दरपाळेगाव कुठे आहे? नायगाव, पाली नायगाव वेस्ट, वडवली. नाव कुठलं, नायगावचं आहे ना, नायगाव दरपाळे हे उल्हास चौधरी दरपाळे. नंबर टाकलेला आहे, ते बघून घ्या खंडारे साहेब. आणि ज्या गोष्टी आपल्याला तात्काळ करता येत असतील, ज्यासाठी निधीची आवश्यकता नाहीये किंवा निधी मंजूर आहे, त्या लगेच करून टाका. एवढी 4 स्मरणपत्र जर त्यांनी दिली आहेत तर ते केव्हापासून याची मागणी करत असतील. नरेश गोदावरीकर भाऊ, नायगाव बामणपाडा येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे. मैं पीछे पडूंगी. नितीन भोईर, राजावली. नितीन भाऊ, इकडे वारंवार ट्रान्सफॉर्मर उडतो, महिन्यात 3 ट्रान्सफॉर्मर तुम्ही लावले, 3 ट्रान्सफॉर्मर, 3 ट्रान्सफॉर्मर एका दिवसात उडलेले आहेत सर. एका दिवसामध्ये तुम्ही 3 ट्रान्सफॉर्मर उडले, तिथे 8 दिवस लाईट नसते. 8 दिवस मॅडम ट्रान्सफॉर्मर पण येत नाही टायमावर. आणि ह्यांच्या जर आपण इंजिनियरशी बोललो ना, ते लोक आम्ही वरती बोलले सांगितलं 8 दिवस तिकडे लाईट नसते. दुसरा विषय, तिथला जो पाण्याचा स्रोत आहे पूर्ण बोरिंगवर आहे. पाड्यामध्ये तो ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवावी असं. आणि ऑलरेडी आपण 2 वर्षापासून त्यांना सतत लेटर वगैरे करतोय, पण त्याचं काय 2023 पासून आपण त्याच्यावर अर्ज टाकलेला आहे, गावकीच्या माध्यमातून पण टाकलेला आहे. आता करूया, तू पाठपुरावा कर आणि मी पण कर. गिरीश, सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च. ताई, यांना गिरीश चर्चने 30 सप्टेंबरला अर्ज दिलेला आहे. त्यांच्या रस्त्यामध्ये पोल आहे, त्यांचीच जागा आहे, चर्चचीच जागा आहे. त्याला एक फक्त 10 फुटा 5 फुटावरती ते शिफ्टिंग करायचं आहे, मध्ये रस्त्याच्या मध्ये आहे. ते 30 सप्टेंबरला दिलेलं, अजून त्याला काही उत्तर नाही की कोणी पाणी पडायला जात नाही. तुम्ही द्या. काय नाव आपलं? कृष्णकांत झरकर. झरकर साहेब किती दिवस आधी आलेले आहेत? असं आपल्याकडे 4 महिने जर पडून राहत असतील अर्ज, काय इतके महिने आपण कारवाई करत नाही?
एकदा जाऊन चेक करा. खंडारे साहेब जरा अधिकाऱ्यांना जाब विचारा की इतके दिवस इतके महिने लोक पाठपुरावा करतात आणि आपले अधिकारी काही कारवाई करत नाही, उत्तरं देत नाही. लोडिंग असं खाली खाली आल्याचे म्हटलं निर्मळ आहे का? कळम आहे ना? काय तुमचं खाली आलेलं आहे मग ते टॉप प्रायोरिटी होईल, लगेच होईल काम. हे द्या माझ्याकडे, हे माझ्याकडे टॉप प्रायोरिटी. ठीक आहे, लगेच होते. या सगळ्या अर्जांवर तुम्ही फोन नंबर लिहिलेत का सगळ्यांनी? या सगळ्या अर्जांवरती फोन नंबर लिहिलेले नसतील कोणी तर फोन नंबर लिहून द्या, नाहीतर तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करणार? आता ह्या व्यतिरिक्त आणखीन काही असतील तर पटपट सांगा. हा एक मिनिट उठलाय खंडारे साहेबांना मागे 1 2 3 ताई खंडारे साहेबांना फोन केलेला. नवघरला आपल्या वसई पूर्वेला इलेक्ट्रिक बसचं चार्जिंगचं मोठं स्टेशन उभारतात. म्हणजे आपल्याकडे आता इलेक्ट्रिक बस चालू होणार, त्याचं चार्जिंग पॉईंट इथे उभारले होते. तर त्याला केबल टाकायला एका ठेकेदाराला मंजुरी दिली. तर त्या ठेकेदाराला मी जाऊन विचारलं काय काम चालू आहे, तर त्याने काय विचारलं, डायरेक्ट सांगावं केबल टाकतोय, माहिती पाहिजे तर महापालिकेत जाऊन घे. स्वतः व्हिजिट करायचं कसं काम केलंय त्यांनी. त्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करायचं मी अर्ज दिलेला तुम्हाला. त्याची प्रत एक मला द्या. आणि खंडारे साहेब ते काम जरा जलद गतीने आणि प्राधान्यक्रमाने घ्या, कारण की जोपर्यंत ते सबस्टेशन होणार चार्जिंग स्टेशन होणार नाही तोपर्यंत बसेस आपल्या येऊन पडलेल्या आहेत, ते आपल्याला वापरता येणार नाही. कारण की विरारहून चार्ज करून बस वसईला आणायची आणि मग वसईत फिरवायची. त्याच्यामध्ये त्यांचा जो काय म्हणतात ते अर्धा चार्जिंग तिकडेच संपून जाईल ना, त्याच्यामुळे त्या पडून आहेत बस. केबलची पूर्ण टाकलेली आहे त्यांनी, आता बाकी सगळं झालेलं आहे. आता त्यांना त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर टाकलेली आहे. हे माझा फोटो दे रे, सॉरी माझा फोन दे. शांतेश ठीक आहे, एकदा चेक करून घेतो. महापालिकेची वर्क ऑर्डर पहा. महापालिकेने काम करायचे निर्देश दिलेले आहेत की महापालिका कधी तुम्हाला ब्रेकरच्या वरती सांगत नाही. इथे जेसीबी ब्रेकर लावतात ठेकेदार तुमचे. आम जनता को नाम ट्रांसफर करने के लिए 1600 रुपए से 2000 रुपए तक खर्च करना पड़ता है. उसमें से उनको बताया गया था जो एफिडेविट लगती है उस समय कैंसिल की गई, लेकिन आज भी जो क्या बोलते हैं टेस्ट रिपोर्ट, जब हमने अपने घर में कुछ चेंज ही नहीं किया, आपके बिल में नाम चेंज करना है, उसके लिए इतनी तकलीफ क्यों? खंडारे साहेब विषय सगळेजण काय मांडतायत, सोपा विषय. सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागतं, मान्य. आपण सगळ्यांकडनं सरसकट वर्षाला एकदा सिक्युरिटी डिपॉझिट घेतो, बरोबर. मग आता समजा मी एप्रिल महिन्यामध्ये माझ्या पुढच्या वर्षासाठीचं सिक्युरिटी डिपॉझिट भरलं 2000 आणि मला पुढच्या 2 महिन्यामध्ये त्या घराचं फक्त नाव बदलायचंय. ऐका ना, त्या घराचं नाव बदलायचंय. मला माझं स्नेहा दुबेच्या ऐवजी मला प्रेमनाथ दुबे करायचंय, माझ्या नवऱ्याच्या नावावर करायचंय. ठीक आहे, तर मग आता मी 2000 रुपये भरले आहेत सिक्युरिटी डिपॉझिट, परत 2 महिन्यांनी मला ते 2000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून का भरावे लागतात, हा प्रश्न आहे त्यांचा. बरोबर. आता त्याचं उत्तर देतो मॅडम. त्याचं असं कारण आहे की आता समजा जसं मॅडमनी सांगितलंय की त्यांच्या नावावर पहिल्यांदा घर होतं, त्यांचं सिक्युरिटी डिपॉझिट होतं, आता ते दुसऱ्याच्या नावाने म्हणजे त्यांचं होतं आणि ते चेंज ऑफ नेम केलंय. आता काय असं असतं की यांचे जे पैसे जेव्हा चेंज ऑफ नेम करतो यांचे पैसे यांना सिक्युरिटी डिपॉझिट वापस करणार, जुना जो असेल तो त्यांनी प्रस्ताव आमच्याकडे द्यायचा, त्यांनी ते वापस करणार. ऐकून घ्या, हजारो प्रपोजल माझ्याकडे दाखवतात आणि नवीन जो असेल त्यांना नवीन याच्यानुसार आम्ही सिक्युरिटी डिपॉझिट देतो. हो तर मॅडम आता 1-2 दिवस MSEB बिल 2 दिवस सुद्धा लेट झालं तर तिसऱ्या दिवशी मीटर कापायला येतात सगळे. आम्ही असे कित्येक प्रपोजल्स असतात की ज्यांना आम्ही ओरिजिनल जे जुना असेल त्यांना सिक्युरिटी डिपॉझिट वापस करतो. किती तरी दाखवू या दोघांना उद्याला येतं माझ्याकडे. प्लीज माझी विनंती, सगळ्यांनी शांत राहा. मला माहिती आहे की MSEBच्या बाबतीत आपल्या खूप तक्रारी आहेत, खूप शंका आहेत मनात तक्रारींपेक्षा, आणि लाईट बिलच्या बाबतीत सुद्धा आहे. आता आपण ही जी आजची मीटिंग घेतली आहे ती आपण आपली सत्ता आल्यानंतर, आपण निवडून आल्यानंतर आपण पहिल्यांदा इथे येतोय आणि आढावा घेतोय
की एकूण वसईमध्ये MSEBची काय परिस्थिती आहे, त्यांचे काय प्लॅन्स आहेत, सार्वजनिक जे प्रश्न आहेत की कुठे पंच कंडक्टर लावायचे, कुठे केबल टाकायचे, कुठे ट्रान्सफॉर्मर करायचे, कुठे नवीन सबस्टेशन करायचे, ते आपल्याला त्याची सगळी माहिती घ्यायला आणि त्याचं पुढे काय करता येईल आपल्याला किंवा त्या संदर्भातल्या तक्रारी घ्यायला आलो. आपण पुढच्या महिन्यामध्ये मला असं वाटतं एक जनता संवाद आपण आयोजित करू, सकाळपासून आयोजित करू. आणि त्याआधी मला असं वाटतं की असे काही जे प्रश्न आहेत की नाव बदलायचे आहेत ज्यांना, तुमच्या कार्यकर्त्यांची मला असं वाटतं तुमच्यावर एक जबाबदारी टाकते. आपापल्या विभागातले असे किती जण आहेत, किती जणांनी अर्ज केलेले आहेत की ज्यांना नाव ट्रान्सफर करायचं आहे, त्यांच्या याद्या करा. त्या याद्या जमा झाल्या की खंडारे साहेब मी तुम्हाला विनंती करते कॅम्प लावा, जेणेकरून त्यांना 10 ठिकाणी धावायला लागणार नाही. त्या कॅम्प मध्ये तुम्ही आलात की तिकडे त्यांचं काम होईल. आणि जे हे सिक्युरिटी डिपॉझिटचं बोलताय तुम्ही, मग आधीचा जो असेल माणूस त्याला ते सिक्युरिटी डिपॉझिट तुम्ही परत द्या आणि याच्याकडनं परत घ्या, गोष्ट संपली. बरोबर आहे. असं करू शकतो ना आपण ट्रान्सफरच्या बाबतीत, नाव ट्रान्सफर करण्याच्या बाबतीत आपण त्यांच्याकडनं याद्या घेऊ आणि कॅम्प लावू. मीटर तुम्हाला घ्यायची जरूरतच नाही आहे. मीटर आम्ही सर्व आम्हीच देतोय मीटर. नरेंद्र आप बोलो. जुचंद्र फिडर आहे तो बोयदापाड्यापासून तो वाकीपाड्यापर्यंत. तर ह्याच्यामध्ये जवळजवळ 70,000 पेक्षा जास्त कनेक्शन आहेत आणि बऱ्याच ठिकाणी अंडरग्राऊंड केबल टाकले. एवढ्या मोठ्या एरियामध्ये साहेब जर केबल शॉर्ट झाली तर यांना जेव्हा कॉन्ट्रॅक्टरकडून जेव्हा ती मशीनने चेक करतात तर आपल्याकडे ती व्यवस्था नाही आहे. त्याच्यासाठी यांना 4 तास थांबायला लागतं, 5 तास थांबायला लागतं. कॉन्ट्रॅक्टर जेव्हा टाइम देते तेव्हा येतात. म्हणजे 70-80 हजाराहून जास्त कनेक्शन आहेत. अशा ठिकाणी आपल्याकडे कॉन्ट्रॅक्टरची अशी व्यवस्था नाही का की केबल चेक करायसाठी पण कॉन्ट्रॅक्टर यायला पाहिजे. त्याच्यासाठी 4-5 तास थांबा, त्यानंतर तो माणूस येईल तेव्हा. जर रात्री केबल शॉर्ट झाली तर तो बोलणार की मी सकाळी येणार. मग जर एवढे कनेक्शन आपण देऊन आमच्याकडे ती एक व्यवस्था द्यायला पाहिजे. एवढा मोठा जो जुचंद्र फिडर आहे, आता त्याजवळ जवळजवळ 8 गावं आहेत. 7-8 गावं लागतात. चंद्रपाडा आहे, वाकीपाडा आहे, जुचंद्र आहे, पर्रानगरचा मोठा एरिया आहे, टिवरी गाव आहे, राजावली आहे, त्याच्यानंतर वाघरालपाडा आहे, बोयदापाडा आहे. एवढे सगळे लोक असून सुद्धा त्यात ते एक कॉन्ट्रॅक्टरची आपण व्यवस्था करू शकत नाही की जो माणूस 24 तास असला पाहिजे की जो रात्री येऊन निदान केबल तर चेक करेल. त्याच्यासाठी आपल्याला सकाळची वाट पाहायला लागते. दुसरा विषय की हा जो एवढा मोठा जो एरिया आहे ह्याच्या हा खारलँडला लागून आहे. तर ह्याची जी ओव्हरहेड लाईन आहेत त्या सगळ्या नेहमी MSEB विभागाला 2 आठवडे देऊया. 2 आठवड्यानंतर पुन्हा एकदा आपण ही आढावा बैठक घेऊ आणि आज जे सगळे विषय आपल्या इथे चर्चा झाली त्या विषयांवरती आणि मग नवीन काही तक्रारी असतील तर त्या लेखी घेऊन या. लेखी घेऊन आल्यानंतर त्याच्यावर आपण तक्रार करू. खंडारे साहेब चंद्रपाड्याचं हे अनधिकृत बांधकामांचं का? एक खंडारे साहेब एक आणखीन एक हा एक मुद्दा घ्या आणि एक महत्वाचा मुद्दा एक राहिलाय. चंद्रपाडा ग्रामपंचायतीमधनं आलेला आहे पण हा फक्त चंद्रपाडाच नाही तर सगळ्याच वसई विरार क्षेत्रासाठी लागू होतो. अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा न देणे. मी तुम्हाला लोकप्रतिनिधी आणि आमदार म्हणून सांगते की आता जी काही नवीन अनधिकृत बांधकामं होत असतील एकतर ती होऊच द्यायची नाही. ते मी महानगरपालिकेला ठणकावून सांगितलेलं. त्याच्याकडे जे माझ्याकडे तक्रारी येतात त्या लगेच मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून ती तोडक कारवाई पण काही ठिकाणी जुचंद्रमध्ये वगैरे त्या दिवशी प्लिंथ वगैरे ते तोडायला लावले. ते काम आम्ही करू की त्यांच्यावर दबाव आणून ते थांबवण्याचं काम. बऱ्यापैकी वसईमध्ये आता वसई विधानसभेमध्ये
आपण निवडून आल्यानंतर अनधिकृत बांधकामावर कंट्रोल आलाय, पूर्णपणे थांबलंय असं मी नाही सांगू शकत, पण ह्याच्यावर जर कंट्रोल आणखीन आणायचा असेल तर आपल्याकडनं जो वीज पुरवठा त्यांना केला जातो तो आपण थांबवला पाहिजे. कारण की ते रात्रीच्या रात्री चाळी बांधतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना लगेच मिळतात. तर हे मी तुमच्यावर आरोप करत नाहीये, पण जे आपले खालचे अधिकारी आणि जे खालचे त्यांना जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांचं हे सगळं रॅकेट आहे खंडारे साहेब, आणि हे मोडून काढलंच पाहिजे. मला जर याच्या तक्रारी आल्या तर मग मी या गोष्टी खपवून घेणार नाही. अनधिकृत बांधकामं जर थांबवायची असतील, तिथे येऊन इनोसंट लोक राहतात, त्यांचे 5-5, 6-6 लाख घामाचे, कोण रिक्षा चालवतो, कोण फेरीवाला असतं, ते कुठे श्रीमंत लोक येऊन अनधिकृत बांधकामात राहत नाही. पण जेव्हा ते राहतात तिकडे येऊन आणि नंतर मग त्यांच्या आपण वीज देतो, पाणी देतो, त्यांना रस्ता देतो आणि नंतर मग कोणतरी एक जण उठतो, हायकोर्टात जातं आणि मग त्याचं अनधिकृत बांधकाम तोडावं लागतं. हे पाप कोणी डोक्यावर घ्यायचं? मी तरी घ्यायला तयार नाहीये. आणि माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही ते डोक्यावर पाप घेऊ नका. जेव्हा त्यांची हाय लागते ती खूप लागते, ज्यांना लागायची ती लागेल, आपण तरी ती हाय घेऊ नये गरीब लोकांची. त्यामुळे हे अनधिकृत बांधकामांना वीज पुरवठा करण्याबाबत तुम्ही एक पत्रच सगळ्या तुमच्या अधिकाऱ्यांना जारी करा आणि जर ते देण्यात आलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं एक स्ट्रिक्ट पत्र तुमच्याकडनं काढा. तुम्हाला त्याच्या संदर्भात पाहिजे तर माझं पत्र दे. इंडस्ट्री लाईन बरोबर, कुठचंही अनधिकृत बांधकाम म्हटलं मी संदीप भाऊ, अनधिकृत बांधकाम ते इंडस्ट्री असू दे नाहीतर त्या चाळीच्या घर असू दे, अनधिकृत बांधकामांना MSEBीतनं वीज पुरवठा होता कामा नये. दुसरी एक गोष्ट आहे, बंच कंडक्टरचं काम खूप स्लो चाललेलं आहे, त्याला थोडी गती येऊ द्या. आणि विरार नारिंगी ते पुरापाडा 9 किलोमीटरची काय प्रगती आहे ती जरा आम्हाला. पॉइंट टू कंडक्टर नाही, तोच मगाशी मी विषय सांगितलं मॅडम, ते काम मोठं आहे. त्याच्यावर जे 3 जे गावं होते ना ते आता आपण म्हाडावर टाकलेले आहे आणि इकडची आता कपॅसिटी कमी झाल्यामुळे सध्या आहे, तर मधले आपण जे बॅचेस आहेत त्याच्यामध्ये काम सुरू केलं, स्वतःला वेळ लागला. किती वेळ शटडाऊन? आता हे बघा पावसात, एक मिनिट, पावसात असं पण जर हे केलं नाही तर लाईट जाणारच आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही जसं 12 तासाचा घेतला, जर पूर्वी आधी म्हणजे काय म्हणतात काम करण्याआधी जर सूचना दिल्या लोकांना की ह्या कामासाठी शटडाऊन आपण करतोय, तर ती काम जर झालं नारंगी ते पुरापाडापर्यंत तर आपली कामं ती लवकर होतील आणि लाईटची समस्या आपली. अहो भूपेश भाऊ, मी काय सांगते, आता त्यांची कामं करायची, त्यांना अडचण काय आहे, तिथे ते कामं करण्याला शटडाऊन करावं लागतं. त्यांना आपणही सहकार्य दिलं आणि तुम्ही जर केलं ते आता 12 आठवड्यात 1 दिवस 12 तासाचं शटडाऊन करा आणि ती करून घ्या. आता 4 आठवडे आहेत तुमच्याकडे मे महिन्याचे. 7 तास करा, पण पावसात तर नाही ना करू शकत. मग परत पूर्ण पावसाचे 4-5 महिने जातील. किती वेळा लागतील? टप्प्याटप्प्याने काम चालू आहे, काम केलेले बद्दल मी तुम्हाला समजायचा प्रयत्न करतो की पॉईंट टू कंडक्टर करण्यासाठी त्याच्यावरचा जो लोड होता, तुम्ही एक समजून घ्या, थोडक्यात सांगतो मी तुम्हाला की 350 अँपियर जो लोड होता, पॉईंट टूचा कंडक्टर लागत होता. जो त्याच्या खालचा कंडक्टर होता त्याचा 350 अँपियर कपॅसिटी आहे. त्याच्यावरती जेव्हा आपला लोड जात होता, आपण पॉईंट टूचं प्रपोजल तिथे केलं आहे आणि काही भाग आपण केबलमध्ये कन्वर्ट केलेला आहे, बाकीचं पण काम चालू आहे. पण आपण त्या समजा तुम्हाला तुमचा हायवे आहे तो थोडासा छोटा पडतो, तर बाहेरचे जे तुमचे जे 3 गाव आहेत, जसं मी मगाशी सांगितलं रुपेशच्या प्रश्नाच्या वेळेला की वटार, आगाशी आणि अर्नाळा या 3 गावांचा लोड होता, ज्याची बेरीज 350 अँपियरच्या वर जात होती. 350 अँपियरच्या वर जाते म्हणून पॉईंट टूचा कंडक्टर लागत होता. त्यातले आम्ही वटारचे 80-100 अँपियर काढलेत बाजूला, त्यामुळे आता त्याला तितकीशी गरज नाहीये. पण ते आम्ही मध्ये मध्ये शटडाऊन करून ते अरेंज करतो. इव्हन आता माझा असं पण प्लॅन चालू आहे की आगाशी आणि अर्नाळा, सकाळीच आमच्या सर्वांनी आम्ही AHPला गेलो तेव्हा पण बोलून आलो होतो, हे देखील आम्ही म्हाडावरनं टायमिंग जोडणार आहोत, जेणे की तिकडून जेव्हा कपॅसिटी जेव्हा प्रश्न येईल तर एक फिल्डर आम्ही इकडे शिफ्ट करणार आहोत. इकडून मला सप्लाय द्यायची व्यवस्था चांगल्यापैकी आहे. म्हणजे नारंगीवरचं त्यांचं म्हणणं बरोबर आहे, रास्ता आहे की तिथे कंडक्टर तुटतात, जेव्हा तिथे लोड वाढेल ना तेव्हा तो आम्ही इकडे म्हाडावर शिफ्ट करू. या प्रकारे आम्ही करणार आहे. आणि समजा जर मला जर अशी जर
योगायोगाची परिस्थिती झाली की म्हाडावर जर पूर्णपणे शिफ्ट करता आले तिन्ही, तर मग मला काही काम नाही. तर तिन्ही जर मी शिफ्ट करू शकलो तर आम्ही 1 महिना ते कंटिन्यू काम करून ते तुम्हाला मॅडम आम्ही काम करून देऊ. लोड मॅनेजमेंट हा एक मेन इश्यू आहे, तो आम्ही आता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. फीडर ट्रिप होण्यासाठी त्याचा जो मीटरच्या तिथला जो सप्लाय ट्रिप होण्यासाठी म्हणून आपण मेन स्विच लावलेला असतो, जो ऑटोमॅटिक होतो. ELCB असेल तर त्यांनी ते ऑटोमॅटिक ट्रिप होतात, त्यांची मीटर जळत नाही. पण काही जर ते डायरेक्ट करून ठेवलेलं असेल आणि तिथं जर लोड वाढवलेला असेल तर या त्या केसमध्ये ते मीटर जळतात. एवढंच फक्त इश्यू आहे त्याच्यामध्ये. सांगितलंच नाही त्यांनी डायरेक्ट केलं. त्या परिस्थिती तिथली कशी आहे हे माहिती नाही आपल्याला. झाडांचा काय विषय? ठीक आहे. टाइम ऑफ द डे ट्रिप रात्रीचा जर असेल तर त्याला रेट कमी आहे आणि दिवसाचा पीक जे पिरियड असेल त्याला रेट जास्त आहे. तर पुढे चालून महावितरण कंपनी त्यामध्ये पण हे करत आहे की तर असं जर असेल तर तिथं हे जे TOT मीटर तुम्ही आपण त्या घरांना पण लावणार किंवा कमर्शियलला सगळ्या प्रकारचे मीटर्स आपण बघणार. आणि जेव्हा माझ्याकडे एनर्जी जास्त उपलब्ध आहे त्यावेळेस त्याचा रेट ऑटोमॅटिक कमी झालेला असेल आणि मग आम्ही तुम्हाला सांगणार की या पिरियडमध्ये तुम्ही वापरू नका, याचा रेट वाढलेला असेल. आणि आपण पाहतोय की आता नुकतंच गव्हर्नमेंटने मॅडम आपण तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे की पुढच्या आताचे जे रेट्स आहेत पुढच्या 5 वर्षामध्ये हे कमी होत 50% वर येणार आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे डिक्लेअर केलेलं आहे आणि त्यानुसार आपण पाहतोय की सोलरमध्ये केवढी मोठी क्रांती आपण घडून आणतोय. EG साठी आपण केवढे मोठे सोलर देतोय. घराच्या वर रूफटॉप लावण्यासाठी आपण प्रोजेक्ट करतोय की तिथं सोलर लावा. 78,000 रुपये 3 HP साठी जर असेल, 1 HP जर तुम्हाला जर सोलर जर घ्यायचं असेल तर त्यासाठी सोलरचं बरोबर आहे. सोलरसाठी तुम्हाला आवाहन करायचं म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे खूपच चांगली योजना आणलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली आहे. यामध्ये 1 किलोवॅटचं जर सोलर जर तुम्ही लावलं तर आपल्याला सबसिडी त्याची 30,000 रुपये. 2 HPचं 2 किलोवॅटचं जर सोलर लावलेलं असेल तर 60,000 रुपये आणि 3 HP जर लावलं 3 किलोवॅटचं जर लावलं असेल तर 78,000ची सबसिडी सध्या उपलब्ध आहे. आम्ही माझ्या स्वतःच्या घरावर मी नाशिकला माझं स्वतःचं घर आहे. मी माझ्या स्वतःच्या घराला माझं सोलर लावलं. आता मला जे 2-2.5 हजार रुपयाप्रमाणे जर बिल यायचं अगोदर दर महिन्याला, त्या ठिकाणी फक्त 140 रुपयाचं बिल मला येतं. मित्रांनो, हा सगळा सोलर एवढा मला उपलब्ध आहे. तुम्ही सगळ्यांनी तो सोलर घ्या. सोलर घेतल्यानंतर काय होईल, ऑटोमॅटिक आपलं जे कन्झम्पशन आहे ते आपण आपला वापर आपण जनरेट करू आणि एक्सचेंज झालेली जी एनर्जी आहे ती MSCB ला आपण पाठवू आणि त्यानंतर ज्यांना सप्लायने त्याला देऊ शकू आणि त्याच्याने काय रेट आपले ऑटोमॅटिक कमी होतील. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे डिक्लेअर केलेलं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये आताचे जे माझे रेट्स आहेत ते रेट्स मला 50% आणायचे आहेत. ते सोलरच्या माध्यमातून आहे, कारण सोलर आपल्या कमी याच्यामध्ये उपलब्ध आहे. आणि मग MSCDCL काय करते की तुम्ही जे जनरेट करणारी इलेक्ट्रिसिटी आहे, जसं आता मला या भाऊंनी आता बोलताना सांगितलं होतं की आता आपण रेट जे देतोय 8 रुपये आहे, 10 रुपये आहे आणि बेस रेट जो आहे माझा तो तेव्हाचा जो रेट 3.5 रुपये जो माझा रेट असेल, MSCB तुम्ही जर तुमचं जास्त कन्झम्पशन केलं तर 3.5 रुपयाप्रमाणे तुम्हाला रिफंड करणार आहे, म्हणजे पैसे तुम्हाला ते देणार आहेत. आणि हे प्रोव्हिजन तसं केलेलं आहे. त्यानुसार आम्ही नेट मीटर बसवायचं काम केलेलं आहे. तर हे जे अडाणीचे जे मीटर्स आपण म्हणतो, अडाणीचे मीटर नाही, या ठिकाणी सोलर मीटर्स पण आहेत. हे मीटरला तुम्ही तिथं लावलं तर या ठिकाणी ते जनरेशन पण काम करेल. तुम्हाला तिथं वाटत, काही जणांना वाटत की नाही मला प्रीपेड सारखे मीटर असेल तर तेच मीटर प्रीपेड सारखं काम करेल, तेच मीटर पोस्टपेड सारखं काम करेल. त्याच मीटरवरून मला जसं मी पहिला सांगितलं की मोबाईलवर तो ऍप असेल तर तुमचा ऍप त्याला लिंक करून टाकला, कंझ्युमर नंबर टाकला की तुमचं आताचं किती कन्झम्पशन आहे हे तुम्हाला समजू शकेल, काय व्होल्टेज आहे की नाही ते तुम्हाला लक्षात येईल, कुठला तरी काहीतरी वापरतात का ते तुमच्या लक्षात येईल. काही जरुरी नाही की तिथं तुम्ही घरातच असले पाहिजे. आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी तर येतच आहे. स्मार्ट टेक्नॉलॉजी ही घरामध्ये पण येते. आणि तुम्ही पाहताय की आता कारण जे लाईट जे आहेत हे ऑटो सेन्सरचे लाईट्स आहेत. ऑटो सेन्सरच्या लाईट मध्ये काय की तुम्ही घरात असाल तर ते सेन्सरने लाईट चालू होतील, घरातून बाहेर पडले ते ऑटोमॅटिक बंद होतील, कन्झम्पशन कमी येईल, आहे की नाही. हे एवढी टेक्नॉलॉजी जशी जशी पुढे जात असेल तसे ते टेक्नॉलॉजी आपल्याला अडॉप्ट करावी लागेल. आणि तर जगाच्या पुढे मागे पडून जाऊ आपण. आणि म्हणून हे स्मार्ट मीटर जे आहेत हे तुम्ही बसवा. याला काही जास्त कन्झम्पशन येते वगैरे हा मीथ आहे, कारण ते टेक्नॉलॉजी टेस्ट केलेले मीटर्स आहेत. आणि टेस्ट केलेले मीटर्स हे लावल्यानंतर त्या ठिकाणाहून तुम्हाला सप्लाय घ्या आणि याचा फायदा घ्या असं या निमित्ताने मी आवाहन करतो. सोलर पण लावा, ऍग्रिकल्चर लावायला त्यासाठी सोलर आहे, मीटर लावणं सुरू. आणि आम्ही फ्री ऑफ चार्ज ते मीटर बसवतो आहे. यासाठी 1 रुपया सुद्धा कोणाला देण्याची जरूरत नाही आहे. ते माझे जवळजवळ 10 लाख मीटर्स आम्ही प्रपोज केले आहेत.
10 लाख मीटर्स आम्ही सगळेच्या सगळे मीटर्स हे बदलायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये पहिल्यांदा जे मीटर्स आहेत हे फॉल्टी, थांबा एक मिनिट, पहिल्यांदा जे मीटर्स आहे माझे फॉल्टी मीटर्स आहेत ते आम्ही सगळे बदलायला घेतलेत. त्यानंतर आम्ही बाकीचे जे आता कॉलनी वाईज आम्ही सुरू केलेलं आहे की एक एक एरिया घ्यायचा ते पूर्ण मीटर बदलायचे. टेक्नॉलॉजी आपल्याला अडॉप्ट करायची असेल तर ती टेक्नॉलॉजी या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आपण इम्प्लिमेंट करतोय आणि त्याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या एवढंच मी विनंती करतो. भाऊ बोला. सोलरची जरूरतच नाही आहे. कोणी सांगितलंय? तुमच्या घरावर जर सोलर, घर तुमचं आहे ना, तुमच्या घराच्या रूफटॉप वर ते बसवायचं आहे, त्याला कुठल्याही प्रकारची एनओसी वगैरे लागत नाही. काय म्हटलं? बरोबर आहे. मला एक सांगा, तुमचा लोड एक महत्वाचा आहे. याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे की समजा तुमचा लोड किती आहे घराचा. जसं तुमचा 3 किलोवॅटचा लोड असेल तर पहिला जर लोड आता आपला 0.5 चा दिलेला असता, 1 किलोवॅटचा दिला, तुम्ही 3 नाही घेऊ शकत. पहिल्यांदा तुम्हाला ते 3 किलोवॅट लोड जो तुम्हाला जेवढ्याचा सोलर बसवायचा आहे तेवढं सोलर तुम्हाला लोड अप्रूव्ह करून घ्यायचं आहे लक्षात. आणि ते अप्रूव्ह केल्यानंतर मग तुम्ही सोलर बसवू शकता, नेट मीटर बसवू शकता. काही अडचण असेल तर माझ्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. वो सिर्फ रूफ नहीं है उसके ऊपर, उसको अपन लगवा सकते हैं, वहां पे लगवा दो, कुछ नहीं, वो चालू हो जाएगा. पत्रे पे लगवा सकते हैं, ये मैं बोल रहा हूँ, है समझ में? सन्माननीय खंडारे साहेब आणि सर्व MSEBचे अधिकारी आणि इथे जमलेले सगळ्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, सर्वप्रथम मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही इथे आलात, तुमच्या तक्रारी घेऊन आलात आणि आपली पहिलीच सुरुवात म्हणजे आपण महानगरपालिकेपासून तहसीलदारपासून सुरुवात केली आहे जनता संवादाची. MSEBची ही जनता संवादाची पहिलीच सुरुवात आज मला असं वाटतं काही प्रमाणात यशस्वी झालेली आहे. त्यामुळे मी सगळ्या MSEBच्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानते की अशाच प्रकारची एक परंपरा आपण सुरू करू की लोकांच्या समोरासमोर येऊन त्यांच्या तक्रारी, थोडा वेळ जातो पण एक लोकांनाही समाधान मिळतं की आमच्या तक्रारी ऐकणारं कोणीतरी आहे. खालचे अधिकारी काम करत नसतील तर त्यांना वरती यायला आणि त्यांचं ऐकायला काहीतरी एक प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि मला असं वाटतं तो या निमित्ताने झालेला आहे. तर तुमच्या सगळ्यांचे आभार की तुम्ही तुमच्या विभागातले प्रश्न घेऊन आलात. कोणीही वैयक्तिक प्रश्न आणलेले नाहीये, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या विभागातले प्रश्न घेऊन आलात आणि वैयक्तिक प्रश्न सुद्धा आपण हळूहळू सोडवू. त्यासाठी तुम्ही सगळेजण कार्यकर्ते सक्षम आहातच आणि त्यासाठी आपल्याला या अधिकाऱ्यांचं जे काही मार्गदर्शन लागेल आणि सहाय्य लागेल, मी त्यासाठी त्यांना सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही लोकांच्या सहायतेसाठी आणि त्यांची कामं करण्यासाठी आपण नेहमी सगळ्यांनी तत्पर राहूया. आणि जे आता खंडारे साहेबांनी सांगितलं सोलार बद्दल, तर मीही तुम्हाला आव्हान करू इच्छिते की एक मोठी क्रांती आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी हे आपल्या देशात करू पाहत आहेत. तर त्यांना सगळ्यांना आपण सगळ्यांनी मिळून त्यांना साथ दिली पाहिजे. आणि सोलारने फक्त आपलं लाईट बिल कमी होणार नाहीये, तर आपला जो कार्बन क्रेडिट आपण म्हणतो त्या आपल्या देशाचं कार्बन क्रेडिट सुद्धा वाढणार आहे. ते पण वाढवायचे आपल्याला. म्हणजेच काय, आपलं एनर्जी जे आपण युटिलाइज करतो ते एनर्जीचं कन्झम्पशन आपण कमी करू, जेणेकरून आपलं प्रदूषण कमी होईल आणि आपला कार्बन जो आपला निर्माण होतो वातावरणामधला तो कमी होईल. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जरी आता दिसायला फक्त आपल्याला लाईट बिल दिसत असेल तरी त्याच्या पाठीमागे खूप मोठा विचार आहे, पर्यावरणाचा विचार आहे, संपूर्ण पृथ्वीचा विचार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं हे मोठं मिशन आहे आणि त्या मिशन मध्ये जसं राम सेतू बांधताना खारीचा सुद्धा वाटा होता, तसाच या मोठ्या मिशन मध्ये आपल्या घराला आपण सोलार करून आपला खारीचा वाटा दिला पाहिजे. आणि आपल्या वसईमध्ये ह्याला खूप स्कोप आहे, कारण पूर्ण पश्चिम पट्टी आणि पूर्व पट्टी इथे सगळ्यांचे चांगले मोठी घरं आहेत, बंगले आहेत, जिथे आता शिवपूजननी म्हटलं की पत्र्यावर तर होईल, पत्र्याची गरज, पत्र्याचं ज्याचं हे असेल शेड असेल त्या पत्र्यावरही होऊ शकेल. तर ह्याचा फायदा आपल्याला करून घ्यायचा आहे. ह्याची जास्तीत जास्त माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. ती माहिती आपण कशी पोहोचवू शकतो, तर खंडारे साहेब आपण एरिया आपण सिलेक्ट केले काही, तर त्या एरियामध्ये आपण स्वतः या किंवा तुमचे अधिकारी आपण येऊन तिथे आपण अशा प्रकारचा लोकसंवाद घेतला आणि या योजनांची माहिती, तक्रारी नाहीत, नाहीतर मग तक्रारी मध्ये 2 तास जातो आणि माहिती आपल्याला 5 मिनिटात उरकावी लागते. त्यामुळे ही माहिती आपण लोकांपर्यंत कशी पोहोचू ह्याचं आपण एक नियोजन करूया आणि आपली वसई
स्वच्छ, सुंदर आणि छान बनवण्यासाठी सगळ्यांनी योगदान देऊया. मी तुमचे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानते, MSCBच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे आभार मानते आणि पुन्हा आपण 2 आठवड्यानंतर भेटू. आणि मला असं वाटतं जे अधिकारी आता नाही आहेत, भगत साहेबांशी माझं खूप वेळा फोनवरती बोलणं होतं पण मी भेटलेली नाही आहे, तर ते अधिकारी सुद्धा त्या मीटिंगला उपस्थित राहतील जेणेकरून आपले सगळेच प्रश्न मार्गी लागतील. खंडारे साहेबांचे पुन्हा एकदा आभार आणि आजची ही मीटिंग इथेच संपली असं मी जाहीर करते.